महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. आधुनिक चीनच्या इतिहासात चिमण्यांचा तळतळाट या नावाची एक गोष्ट सांगितली जाते. ती गोष्ट जरी मिथकासारखी वाटली तरी ती खरी घटना आहे. म्हणजे 1949 मध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली. त्यानंतर देशात मोठे बदल घडवण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले, पण त्यातल्या काही निर्णयांना वैज्ञानिक आधार नव्हता. तेव्हा चीनमध्ये असा समज पसरला होता की चिमणी संदर्भातला समज होता, म्हणजे चिमणी छोटीशीच, पण या चिमण्या मोठ्या प्रमाणात शेतातलं धान्य खातात, त्यामुळं देश गरीब बनलाय. झालं, त्यावर विश्वास ठेवला आणि सरकारनं चिमण्यांचा नायनाट करण्याचा कार्यक्रम सुरू केला. लोकांनी अत्यंत क्रूर पद्धतीनं चिमण्या मारल्या. संपूर्ण देशातून चिमण्यांचा जवळपास नायनाट झाला. पण त्यानंतर चीनमध्ये भयानक दुष्काळ पडला. नंतर वैज्ञानिक अभ्यासातून असं समोर आलं की चिमण्या धान्य खात नव्हत्या, तर धान्य खाणारे किडे खात होत्या, म्हणजेच त्या शेतीसाठी उपयुक्त होत्या. आता चिमण्यांचा नाश केल्यामुळं कीटक वाढले आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. परिस्थिती इतकी गंभीर झाली की चीनला युरोपमधून पुन्हा चिमण्या आणून वसवाव्या लागल्या. तर भारतातल्या सवर्ण समाजाची आजची अवस्था 1950 ते 60च्या दशकातल्या चीन सारखीच झाली आहे. त्यांनाही तळतळाट लागला आहे. हा तळतळाट का आणि कशासाठी लागला आहे हे नेमकेपणानं समजून घेण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्याच्या काळापासूनची परिस्थिती बघावी लागेल. याच विषयाचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिन. तर स्वातंत्र्याच्या वेळी देशात साक्षरता 20% पेक्षाही कमी होती आणि जे शिक्षित होते ते जवळजवळ सगळे सवर्णच होते, कारण इतर समाजांना शिक्षणाची संधीच नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ मुख्यतः सवर्णांच्या नेतृत्वाखाली झाली. देश स्वतंत्र झाला, पण सुरुवातीला त्याचा फायदा मुख्यतः सवर्णांनाच झाला. जे शिक्षित होते त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या. अर्थव्यवस्था सरकारी नियंत्रणाखाली होती, त्यामुळे सत्ता, पैसा आणि प्रतिष्ठा यावर सवर्णांचंच वर्चस्व टिकून राहिलं. देशभर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत होती आणि बहुतांश राज्यात मुख्यमंत्री सवर्णच होते. संविधानानुसार दलित आणि आदिवासींना आरक्षण मिळालं, पण मोठ्या ओबीसी समाजासाठी काहीही ठोस उपाय झाले नाही. काही ओबीसी लोक समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या प्रभावाखाली गेले, तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSनं ओबीसी समाजाला हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळवण्याचे प्रयत्न चालवले होते. सवर्णांच्याकडे पैसा, सन्मान आणि सत्ता सगळं काही होतं, पण शहरीकरण आणि आधुनिकीकरण वेगानं होत होतं, तर इतरांवर अन्याय करण्याची परंपरागत जुनी सवय हळूहळू कमी होत असल्याचं सवर्ण समाजाला जाणवू लागलं होतं. मला माझ्या बालपणीचा काळ आठवतो. आम्ही राहत होतो त्याच्या शेजारच्या दलित वस्तीतल्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारत होती. ते बघून माझी आजी इंदिरा गांधी यांना शिव्या घालत असे, कारण दलित समाजात सरकारी नोकऱ्या वाढत होत्या, समाज बदलत होता, ते पूर्वीसारखे वाकून लवून नमस्कार करत नव्हते. 1980च्या दशकात भारतीय जनता पक्ष म्हणजे BJPचा उदय झाला. सुरुवातीला गांधीवादी समाजवादाची घोषणा देणारा हा पक्ष नंतर मुस्लिम विरोधाचं राजकारण करू लागला. राम मंदिर आंदोलनादरम्यान देशभर दंगे झाले. 1984 मध्ये फक्त 2 जागा असलेला भारतीय जनता पक्ष 1996 पर्यंत सत्तेच्या जवळ पोहोचला. सवर्णांना वाटत होतं की भाजप सत्तेत आल्यावर त्यांचं वर्चस्व कायम राहील आणि मुस्लिमांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. पण मंडल आयोगानंतर भाजप आणि RSSला कळलं की कायम सत्ता टिकवायची असेल तर ओबीसी समाजाला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. 2002च्या गुजरातमधल्या हिंसाचारानंतर नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर पुढे आले. ते ओबीसी समाजातले होते. 2014च्या निवडणुकीत अच्छे दिनचं आश्वासन देत त्यांनी देशभर प्रचार केला. UP बिहारमधल्या ओबीसी समाजाला सांगितलं की तुमच्यातला एक जण पंतप्रधान होणार आहे. सवर्णांना वाटत होतं की मुस्लिम विरोधात कठोर धोरणं येतील, पण वास्तवात मोदींचा उदय म्हणजे सवर्ण समाजाच्या शेवटाची सुरुवात होती. महामानवाचे हात बळकट करणारे आणि मुघलांचा बदला घेणारे सवर्ण कधी भाजपचे कायमस्वरूपी बंधक मतदार बनले हे त्यांनाही कळलं नाही.
सवर्ण मतदार एक प्रकारे ओपिनियन मेकर होते. आपल्या मतांच्या ताकदीच्या पलीकडे मोठं सामाजिक जनमत घडवण्याचं किंवा बिघडवण्याचं काम ते आधी करीत होते. पण हळूहळू ही ताकद त्यांच्या हातातून निष्ठत गेली. नरेंद्र मोदींनी ओळखलं की त्यांना बांधून ठेवायला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. सवर्ण मतदार आपण होऊन आपल्या मागं येतील. UGCचं जे प्रकरण झालं, त्या UGCच्या प्रकरणात सवर्ण समाजातला एक मोठा समूह गोंधळलेला आणि बिथरलेला दिसून आला. त्यांना असं वाटू लागलं की काळाचं चक्र पूर्ण झालं. अन्याय रोखण्यासाठीच्या अगदी साध्या नियमांच्या मुळे सवर्ण समाज इतका विचलित झाला की त्यांना वाटतंय की आपली सगळीच मुलं आता तुरुंगात जातील. आज सवर्ण समाज UGC प्रकरणामुळे अस्वस्थ आहे. त्यांना वाटतं की त्यांच्यावर अन्याय होतोय. पण यापूर्वी टाडा, पोटा, NSA सारख्या कठोर कायद्यांचा मुस्लिमांच्या विरोधात गैरवापर झाला तेव्हा हा सवर्ण समाज शांत होता. आपल्या देशात अशी असंख्य उदाहरणं आहेत की मुसलमान तरुण 20 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर निर्दोष सुटलेत. उमर खालिद इतकं मोठं दुसरं कुठलं उदाहरण असू शकत नाही, जो फक्त एक भाषण दिल्याच्या आरोपावरून अनेक वर्षे तुरुंगात खितपत पडलाय. कुठली चार्जशीट नाही, सुनावणी नाही, फक्त तुरुंगवासाची शिक्षा भोगतोय. सवर्ण मीडिया प्रश्न विचारतो की तुम्ही दहशतवादी नाही तर मग तुम्ही कायद्याला का घाबरता? हाच प्रश्न आता फिरून सवर्णांच्या समोर आलाय. जर तुम्ही अन्याय करणारे नाही तर मग तुम्ही UGCच्या कायद्याची तुम्हाला भीती का वाटते? ज्या समाजात न्यायिक चारित्र्याचा अभाव असतो त्या समाजाच्या पदरात एके दिवशी जे पेरलेलं असतं तेच पडतं. नरेंद्र मोदी म्हणाले होते की देशातल्या संसाधनांच्यावर पहिला हक्क SC, ST आणि OBCंचा आहे. मोदी ही गोष्ट अशा रीतीने सांगतायत जशी CAA NRCच्या काळात अमित शहा क्रोनॉलॉजी समजून सांगत होते. त्यावेळी जशी मुसलमानांना भीती वाटत होती तशीच भीती आता सवर्ण समाजाला वाटते आहे. काळ बरोबर हिशेब करीत असतो. मोहन भागवत यांनीही UGCचा कायदा सगळ्यांनी पाळावा असं म्हटलं होतं. भागवतांचं हे वक्तव्य म्हणजे हजारो वर्षे चालत आलेल्या सवर्ण वर्चस्वाच्या समाप्तीची घोषणा आहे. आंदोलनं, असंतोष वगैरे ठीक आहे, पण व्यावहारिक पातळीवर राजकीय सवर्णांच्याकडे पर्याय काय आहे? या देशातला OBC जागा व्हायला लागलाय आणि जागा झालेला OBC 2 गोष्टी करू शकतो. त्याच्यासाठी एक मार्ग असा आहे की राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांचे सामाजिक न्यायाचे मॉडेल स्वीकारणं, ज्याचा उद्देश समान संधी उपलब्ध करून बरोबरीचा समाज उभा करणं आणि भारताला संविधानाच्या मार्गानं पुढे नेणं असं आहे. दुसरं मॉडेल आहे भाजप आणि RSSचं, जे बहुजनांचा हिंदू राष्ट्राच्या पायाच्या दगडासारखा वापर करू इच्छितं. बहुजन, विशेषतः OBC तरुणांना राजकीय आश्रयानं ठेकेदारी करणारे कॉर्पोरेट्स आणि आमदार बनलेल्या लोकांना रोल मॉडेल बनवायला पाहिजे. मशिदीसमोर DJ लावून नाचलं पाहिजे आणि आपल्या मुलांना दंगलखोर बनवण्याच्या प्रकल्पासाठी समर्पित करायला पाहिजे. दोन्ही परिस्थितींमध्ये बिगर सवर्ण जातीच फ्रंटफूटवर राहतील. आता सवर्णांना आपला रस्ता निवडायचा आहे. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर ते दलित मागासांना बरोबर येताना पाहू शकतील का? जसे अमेरिकेत सिव्हिल राईट्स मुवमेंट नंतर गोऱ्या लोकांना आपले विशेषाधिकार काळ्या लोकांच्या सोबत वाटून घ्यायला लागले होते. नसेल तर दुसरा पर्याय आहेच. गर्दीत लाठी फिरवत, नेतेगिरी करत, OBCंच्या मागे मागे चालत भाजपचे हात बळकट करायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राजकीय गणित असं लावलंय की हळूहळू हिंदू छताखाली ब्राह्मणांच्याकडूनही त्यांचे धार्मिक विशेषाधिकार हिरावून घेतले जातील. हिंदी पट्ट्यातले मोठ्या संख्येनं तयार होणारे OBC कथावाचक पाहिल्यानंतर कुणालाही या परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल आणि तो अंदाज येत नसेल तर त्यांना मूर्ख म्हणावं लागेल. RSSचा रस्ता शेवटी भारताला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथं अफगाणिस्तानला तालिबान घेऊन गेले. आर्थिक उदारीकरणाच्या वेळी PV नरसिंहराव म्हणाले होते, हुशार ब्राह्मण त्यालाच म्हणता येईल जो सगळं काही हातातून निष्ठत असताना त्यातलं किमान अर्ध तरी वाचवतो. सवर्ण समाज
यासाठी तयार आहे का, हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद.